Hello everyone, welcome back to our channel, and today we are going to do something different, and that is, I know you all been waiting for how the girls hostel looks or the boys hostel looks. So I have already shown you how the girls hostel looks because I was there approximately a year ago. So it's been a year that I left Pune University, but now I have asked one of my friends to send me some videos about how boys hostel look and come inside. Of course I can go in, rules, so I can go in the boys hostel. So I have asked one of my friends to send some videos, and he'll be explaining where each hostel is and what are the facilities. And facilities of the boys and girls hostel are approximately the same. They have open gym as well as the reading hall, but I guess the reading hall in the girls hostel is quite big than the boys hostel. And we don't have like basketball court, but we have newly open gym, and the campus is very big. So there are two parts of the boys hostel. So few of the buildings are in one area and other on the other side of the university. So we'll be showing the main hostel area. So let's go. So hey guys, welcome to Priyadarshini Vlogs. तर आज आपण बॉईज हॉस्टेलची टूर घेणार आहे. सो दिस इज द एंट्रन्स, आणि इथून बघा हे बायोमेट्रिक आहे, आणि जस्ट आफ्टर द एंट्रन्स समोर आपल्याला G8चं हॉस्टेल दिसतं आहे. ठीक आहे, आता राईट नाव आपण राईटला जाऊ, म्हणजे कसं इकडचे G7, G1 आणि G2 हॉस्टेल भेटतील. सो वी विल गो टू राईट फर्स्ट, देन वी विल गो टू लेफ्टला आपल्याला बघायला भेटेल G3 आणि G4. आता इथून एंट्री करताना फर्स्ट इकडून पायवाटसुद्धा आहे. G7 हॉस्टेलचा ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे, सो दिस इज G7 हॉस्टेल. मुलं व्यायाम करत आहेत सध्या, आणि एकदम इथून स्ट्रेट गेल्यावर इथं आपल्याला एक टपरी बघायला भेटेल. तर या टपरीमध्ये बेसिक सामान जेवढं काही अवेलेबल असतं ते आपल्याला एका अंध व्यक्तीद्वारे चालू जाणारी टपरी आहे, इथे मिळेल ते आपल्याला. तर इथे चहासुद्धा भेटतो, ऑल टाईम चालू असतो चहा. त्याच्यानंतर आता आपण G7 हॉस्टेलला जाऊ. तर इथं नवीन सुविचार लावलेले आहेत, बट काही फरक नाही पडत. आणि हे पाळलेले कुत्रे आहेत आमचे. ओके, तर इथून या हॉस्टेलच्या डायरेक्ट एंडला जर गेलं कॅन सी टॉयलेट्स. आणि इथं मोस्टली एका जणाला एका रूममध्ये 2 जणं राहतात, लेफ्ट साईड आणि राईट साईड. आणि माझ्यामध्ये हे वन ऑफ द बेस्ट हॉस्टेल आहे. बट ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळं इथे आधी डासांचा वगैरे वावर होता, बट नाऊ इट इज क्लोज्ड. जाळं वगैरे लावण्यात आलेलं आहे. तर G7 हॉस्टेलमध्ये इथे आपण बघू शकतो, इथे एक टॉयलेट आहे आणि इथे एक टॉयलेट आहे. सो एका फ्लोअरला पूर्णपणे हे टॉयलेट्स वगैरे दिले, आणि इथे एक स्पेशल फक्त बाथरूम. सो वी विल गो टू द स्टार्ट अगेन बॅक. वॉटर कूलरची पण सोय आहे इथे. सो एका फ्लोअरला, म्हणजे खालच्या पूर्ण फ्लोअरला एक वॉटर कूलर, एक मोठं 2 बाथरूम्स आणि टॉयलेट्स, आणि फक्त एक युरिनरीसाठी सोय केलेली आहे. सो नाऊ वी विल गो टू द फर्स्ट फ्लोअर. आत्ता स्ट्रक्चरवर सुद्धा देखील दिलेलं आहे. तर फर्स्ट फ्लोअरची G7ची स्पेशालिटी अशी, असं कोणतंच हॉस्टेल नाही जिथं एक टेरेस मोठं दिलेलं आहे. बट G7ची स्पेशालिटी की G7ला टेरेससुद्धा आहे, त्याच्यामुळे इथे कपडे वगैरे वाळवणं इट इज गुड. सो फॉर ॲज ऑफ नाव यू कॅन सी सेम स्ट्रक्चर इथे पण आहे, लास्टला टॉयलेट बाथरूम्स वगैरे. आणि आता आपण बघूया की टेरेस. तर रात्रीच्या वेळेस उन्हाळ्यात तिथं मुलं झोपतात, कारण रूममध्ये बऱ्यापैकी गरमी झाल्यामुळं. सो या एकच हॉस्टेल इथं टेरेस वगैरे दिलेलं आहे. आता आपण इथून ओपन जिमपासून स्टार्ट केलं होतं, इकडे आपण मग G7ला गेलो. नाव ओपन जिमपासून आपण राईटला जाऊया. तर इथून सरळ राईटला गेल्यावर पण ओपन जिमपासून त्याच्या राईटला आपण जर बघितलं, ह्या 2 जुन्या बिल्डिंग दिसतील. या सगळ्यात जुनं बांधकाम असलेल्या बिल्डिंग आहे, ज्या एकदम इनिशियली हॉस्टेलच्या कॅम्पसमध्ये होत्या. सो ही आहे G1ची बिल्डिंग, आणि इकडची आहे G2ची बिल्डिंग. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टडी रूम जे आहे ते काही कारणास्तव बंद झालं होतं, तर इथं स्टडी रूम होता आधी. तर आता आपण एंटर करूया G1च्या बिल्डिंगमध्ये. सो इन G1 एंट्री गेलंच बाथरूम दिलेलं आहे. असंच याच्या एक्झॅक्ट वर बाथरूम आहे, आणि या हॉस्टेलच्या एकदम एंडला तिथे एक बाथरूम आहे, आणि त्याच्यावर एक्झॅक्ट बाथरूम एक आहे.
तर या रूममध्ये मोस्टली 3 जणं राहतात जीवनच्या. एका रूममध्ये 3 जणं आणि कधी कधी एका रूममध्ये 2 जणंसुद्धा राहतात. इट इज अकॉर्डिंग टू द साईज ऑफ द रूम. तर इथे खालच्या फ्लोअरला पाण्याची सोय दिलेली आहे आणि माझ्या मते वरच्या फ्लोअरलासुद्धा सेम पाण्याची सोय दिलेली आहे. इथून स्टेअरकेस आहेत, स्टेअरकेसनी वर गेल्यावर वरचा फ्लोअर लागतो आणि या हॉस्टेलला देखील एकच फ्लोअर आहे. नाव वी विल टूला एकदमच लागूनच इथं बास्केटबॉल कोर्ट. बास्केटबॉल कोर्टवर बास्केटबॉल सोडून बाकी सगळे खेळ खेळण्यात येतात. मोस्टली क्रिकेट वगैरे. पावसाळ्यामुळे सगळे मुलं मोस्टली बाहेरच झोपत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचे बेड्स बघू शकता. ओके, सो या हॉस्टेलला राईटने एंट्री आहे, त्याच्यानंतर पुन्हा लेफ्टने एंट्री आहे. सेम अपोजिट साईडला म्हणजे एकूण ऑलमोस्ट हे एक चौकोन हॉस्टेल आहे. सेंटरला एक असं हे एकच हॉस्टेल जिथं सेंटरला स्पेस तयार केली आणि चारही बाजूने एंट्रन्स ठेवलेली आहे. आणि इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड. नाव होता सेम कन्स्ट्रक्शन L1 आणि L2ला देखील दिलेलं आहे. जिथं G1 आणि G2 बॉईजसाठी ते L1 आणि L2 गर्ल्ससाठी हॉस्टेल आहे. नाव वी विल एंटर इन सम ऑर अदर रूम. मुलं प्राणी देखील आमचे पाळतात. सो वी हॅव गॉट अ कॅट ओव्हर हिअर. हाय. ॲक्च्युली या रूममध्ये बंक बेड्स आहेत मोस्टली अँड एक्स्ट्रा बेड पण लावण्यात येतो. अँड ही पण एक बंक बेडची रूम आहे. इथं सामान ठेवायला शेल्फ वगैरे दिलेलं आहे. इट इज G2ची रूम आहे आणि याच्या बॅक साईडला बघितलं तर याच्या बॅक साईडला एक छोटीशी बाल्कनी आहे, बट युजलेस बाल्कनी आहे. जायला जागासुद्धा नाही याच्यात आणि मुलं इथं कपडे वगैरे वाळवतात. सो वी विल नाव एक्झिट द रूम. काही मुले झोपल्या असल्या कारणास्तव त्यांचा व्हिडिओ आम्ही घेऊ शकत नाही. ओके, नाव वी आर आउट ऑफ G2 हॉस्टेल. अगेन बंद पडलेली अभ्यासिका, चालू असलेली टपरी, 2 तासासाठी चालू असलेलं टाईमपासमध्ये जिम आणि आता आपण जाऊ आहोत G8च्या हॉस्टेलला. हॉस्टेलच्या एक्झॅक्ट एंट्रीला त्याच्या अपोजिट साईडला मेस चालू होते आणि आता सध्या मेसचा ओव्हरव्ह्यू तर नाही देऊ शकत कारण मेस कदाचित बंद असेल. सकाळी ती 10:30-11 चालू होती आणि संध्याकाळी 7 वाजेच्या आसपास चालू होते. सो मेस तर बंद आहे आता. वी विल हॅव एंट्री टू द G8 हॉस्टेल. तर G8 हॉस्टेलला आहे 3 फ्लोअर्स. 3 फ्लोअरवर फ्लोअरला एक वॉटर कूलर दिलेलं आहे आणि G8ची स्पेशालिटी अशी आहे की G8 हॉस्टेलमध्ये प्रत्येक रूमला इंडिव्हिज्युअल टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्यामुळं मोस्टली मुलं G8 प्रेफर करतात. आणि सध्या आता रूम टूर द्यायला कोणा मित्राची रूम अवेलेबल नाही वाटत मला, पण डिपार्टमेंटला आहेत मोस्टली मुलं. तर G8च्या सेकंड फ्लोअरला जी बंद झालेली लायब्ररी तिला रिप्लेस करून एक दुसरी लायब्ररी ओपन करण्यात आली. तर आपण एक लायब्ररी बघू शकतो. G8मध्ये ॲक्च्युली एका रूममध्ये राहतात 4 जणं. तिथे एक सी टाईप सेक्शन पण आहे, ज्या सेक्शनला एक स्पेशल फॅन आणि ट्यूबलाईट त्याची. आणि बाकीचे 3 जण जे आहेत जे अटॅच्ड बाथरूम, त्यांना ज्या रूममध्ये तिघं जणं एक सिंगल ब्लॉक दिलेला आहे आणि एक सी सेक्शनवाला. एंट्री केल्यानंतर राईट साईडला जेव्हा G8 लागतं, अजून आपण राईट साईडने स्ट्रेट गेलं तर इथं वॉशिंग मशीनचा एरिया आहे. वॉशिंग मशीन सध्या चालू होतं वाटतं. ओके, म्हणजे कपडे धुण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे. तिथूनच आता लश ग्रीन गार्डन्स पण आहेत. ॲक्च्युली चालण्यासाठी ट्रॅक पण बनवला आहे, बट मी आजपर्यंत कधीच कोणाला इथे चालतं. राईट साईडला G3 हॉस्टेल
आणि लेफ्ट साईडला इट इज राईट अँड दिस इज लेफ्ट. हे G4 हॉस्टेल आहे. इकडून सुद्धा एक एंट्रन्स आहे बट ती ऑलवेज क्लोज्ड असते. ती जे कचरा वगैरे येणार असते त्यांच्यासाठी ओपन करते. तर आपण आता एंटर करू G4 हॉस्टेलमध्ये. आणि एक ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. तर फक्त आपण खालच्या फ्लोअरला जाऊ. खालच्या फ्लोअरला दोन बाजूला 2 वॉटर कूलर्स आहेत. आणि या वर्स्ट पार्ट या हॉस्टेलचा आहे की याच्या सेंटरला बाथरूम्स आहेत आणि दोन्ही बाजूला रूम्स दिलेले आहेत. त्याच्यामुळं एका बाजूने दुसऱ्या बाजूला जर जायचं असेल तर यू हॅव टू गो थ्रू द टॉयलेट अँड बाथरूम्स. त्याच्यामुळं या हॉस्टेलचं अजून एक ड्रॉबॅक असं आहे, ईस्ट साईडला सनलाईट वगैरे येतो, पण वेस्ट साईडवाल्यांना कळतसुद्धा नाही की सूर्य सकाळी आहे का रात्र आहे. त्यांना ऑल टाईम ट्यूबलाईट्स आणि फॅन्स चालू ठेवावं लागतं. तर सेम इथून वर जायला जागा आहे. बट वी विल एक्झिट फ्रॉम G4 हॉस्टेल. नाव वी कॅन सी G3 हॉस्टेल. G3 हॉस्टेलची एक स्पेशालिटी की यांच्या सगळ्या रूम्सला आयदर फ्रंटनी और बॅकनी बाल्कनीज आहेत. बाल्कनीज छोटे आहेत पण कपडे वगैरे वाळवण्यासाठी इनफ आहेत. इथं बसणं वगैरे थोडं अवघडच आहे बट स्टील बेटर आहे. G4पेक्षा तर कधीच बेटर आहे कारण G4मध्ये सकाळ रात्र काही कळत नाही. नाव वी विल एंटर इन टू G4 हॉस्टेल. आणि बघू शकते G8ची बिल्डिंग आहे ती जी. तर ह्याच्या एक्स्ट्रीम राईटला एक टॉयलेट बाथरूम, सेम स्ट्रक्चर आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला. आणि एक्स्ट्रीम लेफ्टला देखील बाथरूम आहे. आणि G3ला सुद्धा एका रूममध्ये मॅक्सिमम 3 लोक राहतात. काही रूममध्ये 2च लोक असतात. नाव वी विल. And again, if you have any more doubts about hostel admissions and how to get into the hostel, of course the video is in Marathi, but even if you can speak Marathi, I'll be explaining some of the things in the subtitles. So make sure check out my other videos about Pune University. And if you have any doubts, you can comment below or follow me on my Instagram, Priyadarshini_Bharat. So bye bye. See you in the next vlog.